मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांना आजन्म तुरुंगात पाठवा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडे यांनी ही मागणी केली आहे। कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या आणि मदत केलेल्या अधिकाऱ्यांना शिक्षेची मागणी बबनराव तायवाडेंनी केली आहे। मराठवाड्यामध्ये 4 कुणबी मराठा नगरसेवकांची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली। बोगस प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं तायवाडे म्हणाले। उद्या बंगळुरूमध्ये ओबीसींचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे। उमेदवारांना निवडणुकीपूर्वी जात पडताळणी अनिवार्य करा अशी मागणी तायवाडेंनी केली आहे। निवडणुकीनंतरची 6 महिन्यांची मुदत रद्द करा असंही तायवाडेंनी म्हटलंय। हे आपलं जे अधिवेशन होत आहे किती महत्त्वाचं असणार आहे आणि यातनं ओबीसी समाजाला कशा प्रकारे जागृत करून पुढची लढाई लढण्यासाठी तयार केलं जात आहे। ओबीसी समाज नेहमीच बिलकुल तयार राहिलेला आहे। प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं आणि संविधानिक आरक्षणाचं दोन्ही रक्षण करण्याकरता हा ओबीसी समाज आजकाल 12ही महिने तयार असतो। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला एवढूसाही आम्ही धक्का लागू देणार नाही, ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आहे। मराठवाड्यातल्या 4 लोकप्रतिनिधीचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, कारण की जे कागदपत्र पाहिजे होते ते पुरेसे नसल्यामुळे ते जात पडताळणी समितीने रद्द केले। कशा प्रकारे बघता आणि एकंदरीत ज्या दाव्याच्या आधारावर मनोज जरांगे कुणबी प्रमाणपत्र मागत आहे त्याचं पण असंच होईल का, असं वाटतं का तुम्हाला? खोट्या मार्गाने ते प्रमाणपत्र मिळवलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। मी तर म्हणतो सरकारने नियम करायला पाहिजे की अशा प्रकारे खोटे कागदपत्र जे मिळवतील त्यांना कायमस्वरूपी समाजातूनच हे करायला पाहिजे। त्याच्यावर कायदेशीर गुन्हा तर दाखल होईल, पण त्यासाठी आणखी काही वेगळी तरतूद करायला पाहिजे असं वाटतं? कठोर ते कठोर शिक्षा त्याला द्यायला पाहिजे, कठोर ते कठोर शिक्षा, की जेणेकरून पुढे भविष्यामध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारावर प्रकारची शिक्षा अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, त्याने जेल करा। त्यांनी खोटे कागदपत्र जर जोडले आणि प्रमाणपत्र मिळवलं तर त्याला आजन्म कारावास द्या ना, काय येऊ नये जर कोणी खोटे कामं करत असतील तर। जरांगेंनी या घटनेपासून काय धडा घ्यायला पाहिजे जर का 4 कुणबी प्रमाणपत्र अशा प्रकारे रद्द होत असेल तर? नाही, त्यांनी सुद्धा लोकांना हे सांगायला बा ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्याकडे नोंद मिळाली असेल आणि तुमच्या वंशावळीनुसार ती वंशावळी ते महत्त्वाची आहे की आम्ही बबन तायवाडे अनेकांमध्ये नाव आहे। माझ्या वडिलाचं नाव आणि त्यांच्या वडिलाचं नावसुद्धा सारखं असू शकते, परंतु वंशावळीमध्ये ते जुळलं पाहिजे ना। जर वंशावळ तुमची जुळत नसेल आणि तशा प्रकारचं प्रमाणपत्र कुणाला हे मिसगाईड करून तुम्ही मिळवलं असेल तर अशा व्यक्तींना गुन्ह्यांना त्यातनं हे कारवाई व्हायलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।